नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहरातील अनेक प्रलंबित समस्या, जिल्हाधिकारी कार्यालयाचे स्थलांतर, राष्ट्रीय महामार्ग व रिंग रोड प्रकल्प तसेच जिल्ह्यातील पाणी टंचाई यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी समवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांना उपाययोजनेसंदर्भात निर्देश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले की शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा, रिंग रोड तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची प्रगती आणि जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाई या प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थलांतरावर देखील या बैठकीत चर्चा झाली असून नवीन जागेच्या प्रस्तावाबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राजकीय बळाचा वापर करून आमची जमीन बळकावण्यात आली असून ती परत मिळावी अशी जोरदार मागणी बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे आपला रोष व्यक्त केला. आमच्या मालकीची जमीन बेकायदेशीररित्या एका राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तीच्या हस्तकांनी बळकावली असून आपल्या परवानगीशिवाय त्या जमिनीवर प्लॉट विक्री सुरू करण्यात आली आहे. आम्ही अनेक वेळा स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट राजकीय दबावाखाली आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोप शेतकऱ्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली असून जर आमची जमीन आम्हाला परत मिळाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थांतूनही होत आहे. बेळगाव तालुक्यातील कुद्रेमणी गावात पिसाळलेल्या श्वानाची दहशत पसरली आहे. आतापर्यंत या श्वानाने 8 जणांना चावा घेतला असून या प्रकाराने नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं आहे. गावातील विठ्ठल मंदिराजवळ सायंकाळी बसलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर एक श्वान अचानक धावून जात चावा घेतल्यानं यात अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये काहींच्या हातावर, बोटांवर आणि शरीराच्या इतर भागांवर त्या श्वानाने चावा घेतला आहे. जखमी झालेल्यांपैकी 6 पुरुष आणि एका महिलेसह एकूण 8 जणांचा समावेश आहे. सर्व जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ते श्वान अद्याप गावातच फिरत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. आज मंगळवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकाजवळील मालगाडीचा एक डबा रुळावरून घसरला. हा प्रकार मिलिटरी महादेव मंदिरासमोरील रेल्वे ट्रॅकवर घडला. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान रेल्वेच्या हुबळी विभागाने घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत रुळावरून घसरलेले दोन्ही डबे मार्गावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले. त्यामुळे बेळगाव मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. डबा कसा आणि का घसरला याचा तपास सुरू आहे. मजगाव येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी व श्री ब्रह्मदेव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. रविवार दिनांक 13 पासून गाडे यात्रेला प्रारंभ झाला. सोमवारी सायंकाळी श्री ब्रह्मदेव मंदिरासमोर इंगळ्यांचा कार्यक्रम हर हर महादेव, श्री ब्रह्मलिंग, श्री कलमेश्वर महाराज की जयच्या गजरात अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी हजाराहून अधिक भाविक उपस्थित होते. काल सोमवारी सकाळपासूनच मंदिरात गर्दी पाहायला मिळाली. अनेक भक्त, लोटांगण, आरती पूजा आदी कार्यक्रम उत्साहात पार पडले. इंगळ्यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्यमबाग पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी देवस्थान पंच कमिटीच्या वतीने ध्वनिक्षेपकावरून भाविकांना शिस्तीसाठी आवाहन करण्यात येत होते. आज मंगळवारी ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. या यात्रोत्सवामुळे गावात उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे. श्री ब्रह्मदेव कुस्तीगीर संघटना मजगाव बेळगाव येथे उद्या बुधवार दिनांक 16 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय महाकुस्ती मैदान 2025 चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कुस्ती मैदानाचे उद्घाटन होणार आहे.
या कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय मल्ल सहभाग घेणार असून त्यांच्यासह स्थानिक मल्लांच्या चित्तथरारक अशा कुस्त्या बेळगावसह पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींना पाहता येणार आहे. तरी सर्व बेळगाव आणि परिसरातील नागरिकांनी या कुस्तीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ब्रह्मदेव कुस्तीगीर संघटना मजगाव बेळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे. तसेच तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या कुस्तीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार असून नागरिकांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर ह्या कुस्तींचा आनंद घेता येणार आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. महागाई आणि राज्य सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांविरोधात कर्नाटक भाजपच्या वतीने उद्या बुधवारी बेळगावमध्ये जन आक्रोश यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राज्य सचिव पी राजीव यांनी दिली. आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की कर्नाटक सरकार हे वाढत्या महागाई 7,000 कोटींची शक्ती योजना हा तोटा असून केपीटीसीएल मालमत्ता विक्री केल्याचा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केलाय. या यात्रेमध्ये BY विजेंद्र, अनंतकुमार हेगडे, संजय पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते सहभागी होणार असून या यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा भाजपचा उद्देश आहे. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. जिल्हाधिकारी कार्यालय आवाराला सध्या वाहनतळाचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून जिल्हाधिकारी कार्यालय की वाहनतळ असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोकळी जागा असल्यानं अनेक वाहन चालक सकाळीच आपली वाहने या ठिकाणी पार्क करतात. त्यामुळे विविध कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याचबरोबर कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पार्किंगसाठी जागा शोधावी लागते. त्याचबरोबर वाहन चालकांना या वाहतूक कोंडीचा सामना मात्र करावा लागतो. बेळगाव शहरातील कॅम्प येथील पश्चिम भागातील मुख्य रस्ता बेनन स्मिथ शाळेसमोर पाणी पुरवठा करणाऱ्या नवीन पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्याकरिता डांबरीकरण झालेल्या रस्त्याचं खोदकाम करून ठेवण्यात आलं होतं. पाईपलाईन घालण्याचं काम पूर्ण झालं असलं तरी अद्याप येथील रस्ता उखडलेल्याच अवस्थेत आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांसाठी मोठी अडचण निर्माण होतीये. या पाईपलाईनच्या कामाला जलजीवन मिशन अंतर्गत मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पाईपलाईनसाठी कॉन्क्रिटीकरण केलेले रस्ते खोदण्यात आले होते. परंतु रस्ता दुरुस्ती न झाल्यानं तातडीने येथील सर्व रस्ते रहदारीसाठी सुरळीत करावेत अशी मागणी नागरिकातून होत आहे. शहरातील संचयनी सर्कल कॅम्प येथून विविध गल्ली आणि परिसरातील नागरिक चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाले होते. महापालिका व परिवहन मंडळाचा चित्ररथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीच्या अग्रभागी होता. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या चित्ररथांचे ठिकठिकाणी स्मृतिचिन्ह व फुलांचा वर्षाव करून स्वागत केले जात होते. अनेक ठिकाणी नागरिकांना पाणी आणि शीतपेयांचं वितरण करण्यात येत होतं. महिला आणि युवक हे पारंपरिक वेशभूषेमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले दिसून आले. मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी सायंकाळपासून अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावून रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवून वाहतूक इतर मार्गावरून वळवण्यात आली होती. चित्ररथांची संख्या अधिक प्रमाणात असल्यानं रात्री उशिरापर्यंत मिरवणूक शहरात सुरूच होती. अथणी तालुका हद्दीतून मोबाईल संच चोरी होणे, हरवणे तसेच गहाळ होण्याचे प्रकार वाढतायत. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून चोरीच्या मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शहरामध्ये चोरी झालेले तब्बल 40 मोबाईल संच अथणी पोलिसांनी नागरिकांना परत मिळवून देण्यात यशस्वी झाले आहेत. अथणी पोलिसांनी विशेष मोहीम राबवून हरवलेले मोबाईल परराज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र, कर्नाटक येथे ट्रेस झाले होते. त्या राज्यातून हे मोबाईल फोन्स पोलिसांनी हस्तगत करून नागरिकांना ते आज मंगळवारी परत मिळवून दिले. त्यामुळे आपला मोबाईल फोन परत मिळाल्याचा आनंद मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. यावेळी मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले. गावागावातून उभारण्यात आलेले विविध टेलिकॉम कंपन्यांचे टॉवर अडचणीचे ठरत आहेत. ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांना कर देण्यास त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत असून वर्षाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागतोय.
राज्यभरात 210 ते 240 कोटींचा कर जमा होणं बाकी आहे. कर भरण्यासंदर्भात ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वारंवार नोटीस बजावण्यात येत आहेत, परंतु याकडे कानाडोळा करण्यात येतोय. राज्यभरात ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रात परवानगी घेऊन मोबाईल टॉवर उभारण्यात येतात. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मालमत्ता कर आकारण्यात येतो. राज्यभरातील सुमारे 52,000 टॉवर्स उभारण्यात आले आहेत. त्यांच्याकडून टॉवर उभारणीसाठी आकारण्यात येणारे शुल्क व वार्षिक कर आकारण्यात येत नाही. त्यांच्या विरोधात ग्रामविकास आणि पंचायत राज खाते, नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष चालवलं आहे. यामुळे वर्षाला तब्बल 15 ते 25 कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागतो. वाढत्या उन्हाच्या चटक्याचा फटका बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयालाही बसला असून उन्हामुळे सुट्टीत प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची संख्या 20 ते 25% रोडावली आहे. प्राणी संग्रहालयाचा परिसर मोठा असल्यानं चालताना दमछाक होते. सकाळीही उन्हाचा चटका बसत असल्याने पर्यटकांची संख्या घटल्याचं निरीक्षण प्रशासनानं नोंदवलं आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212450. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला 11 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. आज दिनांक 15 एप्रिल पासून योग विद्याधाम संस्था मराठा मंदिर बेळगाव यांच्या वतीने योगा तासांचे उद्घाटन बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये योगाचे तास घेतले जाणार आहेत. यासाठी अच्युत माऊली, सचिन पाटील, गिरीश तेंडुलकर, सुनील चौगुले, श्रीकांत प्रभू अशा 5 योग गुरु उपस्थित होते. हे शिबिर पुढील 15 दिवस चालणार असून या शिबिरामध्ये योगा, पोहणे, धावणे यासह मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, कन्नड, समाज शिक्षण या विषयांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या संपूर्ण शिबिराचे आयोजन अध्यक्ष प्रेमानंद गुरव आणि डी बेळगावकर यांच्या सहकार्यातून होत आहे. या उद्घाटन प्रसंगी बालवीर विद्यानिकेतनचे संयोजक शंकर चौगुले, दशरथ पाऊसकर, राजू मुजावर व 100हून अधिक शिबिर प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते. हुक्केरी तालुक्यातील राजा लखमगौडा जलाशयात मंगळवार दिनांक 15 रोजी 15.76 टीएमसी पाणीसाठा आहे. सध्या कालव्याद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. संकेश्वर, हुक्केरी व बेळगाव या शहरांना नियमित पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जात आहे. जनतेने पाण्याचा वापर योग्य करावा, पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गत वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा पाणीसाठा अधिकचा आहे. मात्र कडक उन्हाळी हंगामामुळे पाण्याचा वापर अधिक वाढला आहे. उपलब्ध पाणीसाठा लाभार्थी भागात योग्य पद्धतीने हाताळण्यास पावसाळी हंगामापर्यंत पाणी टंचाई भासणार नाही. पाण्याची नासाडी व अधिक वापर केल्यास पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी टंचाईच्या काळात पाणी पुरवठ्याचे तातडीने नियोजन करणे गरजेचे आहे. निपाणी येथील प्रभाग क्रमांक 15 मधील मुगळे गल्ली परिसरात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून रस्ता झालेला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना वाहतूक करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. नगरपालिकेने याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकातून तीव्र संताप व्यक्त होत असून रस्ता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. चिक्कोडी येथे घराचे बांधकाम करताना वीज वाहिनीचा स्पर्श झाल्यानं विजेच्या धक्क्याने गवंडी काम करणाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाणंती कोडी परिसरात घराचे काम करताना ही दुर्घटना घडली. सिद्धाप्पा निंगाप्पा शांबुंदरे व 29 राहणार उमराणी असं मृत्यू झालेल्या गवंड्याचं नाव आहे. या घटनेची नोंद चिक्कोडी पोलीस ठाण्यात झाली आहे.
अलीकडे हुबळी येथे रामनवमी जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात विजापूर शहराचे आमदार बसनगोडा पाटील यत्नाळ यांनी महम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या संदर्भात विजापूर जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी यांनी विजापूर शहरातील मुस्लिम नेत्यांबरोबर सामाजिक सौहार्द राखण्यासाठी बैठक घेताना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी खोटी माहिती, सोशल मीडिया व अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देताना अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही यावेळी केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.